भेंडवळची घटमांडणी, 350 वर्षांची परंपरा कायम. पाऊस व पिकांबाबत उद्याची भविष्यवाणी जाहीर. जागा-जामोद येथील विज्ञान आणि संगणकाच्या युगातही महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमध्ये अढळ विश्वास असलेली भेंडवळ येथील ऐतिहासिक घटमांडणीची परंपरा यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विधीपूर्वक पार पडली. जागा-जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे 19 एप्रिल रोजी सायंकाळी ही मांडणी करण्यात आली असून आज 20 एप्रिल रोजी पहाटे जाहीर झालेल्या भाकितांकडे राज्याचे लक्ष लागले होते. 350 वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या वंशजाकडून आजही जपली जात आहे. पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गावाबाहेरील शेतात 18 प्रकारची धान्य, करवा व नैवेद्य यांची शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी करण्यात आली. रामनवमीला हनुमान मंदिरावर केलेल्या मांडणीची ताळमेळ साधत ही भविष्यवाणी सादर करण्यात आली. पावसाचा अंदाज. जून महिन्यात पाऊस कमी, जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार साधारण, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीची शक्यता, सप्टेंबरमध्ये चांगला व काही ठिकाणी अवकाळी पाऊस. पिकांबाबत अंदाज. कापूस प्रेस्टिज BG2 चांगले उत्पादन, ज्वारी साधारण मात्र भाव चांगले, सोयाबीन नैना हिमानी अनुकूल, तूर अनिश्चित स्थिती, मूग सर्वसाधारण, उडीद रोगराईची शक्यता, तीळ चांगले, बाजरी व तांदूळ चांगले उत्पादन, जवस नुकसान होण्याची शक्यता, वाटाणा अनिश्चित, गहू हरभरा साधारण उत्पादन. देशस्थितीबाबत संकेत. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परकीय देशाकडून तणावाची शक्यता. आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक राहण्याचे संकेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाडा तसेच मध्य प्रदेशातून हजारो शेतकरी भेंडवळ येथे दाखल झाले होते. पारंपरिक श्रद्धा आणि अनुभव यांच्या आधारे दिली जाणारी ही भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक मानली जाते. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर.